दहावी बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको, कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडेंचा दिल्लीत पुनरुच्चार। 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची खंत, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही मागणी। पन्नास दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे आक्रमक, तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मस्सादोग सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळी 50 दिवसांपासून फरारच, धनंजय देशमुख सीआयडी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरून पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती, शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून नाराजीचा मात्र इन्कार। कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन, तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय, जीबीएस रुग्णांच्या जीवाशी महापालिका खेळतेय का, नागरिकांचा संतप्त सवाल। गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी, ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार। प्रयागराज कुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी, मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर न केल्यानं चर्चांना उधाण। महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंतांची मागणी, गर्दी वाढणार हे माहीत होतं तर आधीच लष्कराला का बोलावलं नाही, महंतांचा सवाल। सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड संकोच वाटेल असे कपडे टाळण्यासाठी मंदिर ट्रस्टची नियमावली, तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र ड्रेस कोडच नाही, भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण। मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय, 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार, तर पुढील 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार। भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा, उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी, GSLV-F-15 द्वारे NSV उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।